प्लॅटफॉर्म नंबर 3. रात्री 11:15 वाजता स्टेशनवर एक मुलगी रोज येत होती. ती प्लॅटफॉर्म नंबर 3वर उभी राहायची. ट्रेन यायची, ती ट्रेनकडे पाहायची, पण कधीच ट्रेनमध्ये बसायची नाही. एक दिवस स्टेशनवरील एका कर्मचाऱ्याने तिला विचारले, तुम्ही रोज इथे कोणाची वाट पाहता? मुलीने त्याच्याकडे पाहिलं आणि फक्त एवढंच म्हणाली, माझी ट्रेन आधीच निघून गेली आहे, पण मला अजून कळलं नाही की मी त्यात होते की नाही. त्या एका वाक्याने त्या कर्मचाऱ्याच्या अंगावर काटा आला. मुंबईपासून थोडं दूर असलेल्या एका छोट्याशा रेल्वे स्टेशनवर अमोल नावाचा तरुण काम करत होता. रात्रीची शिफ्ट असल्यामुळे स्टेशन जवळजवळ रिकामी असायचं. एके रात्री अमोलने प्लॅटफॉर्म नंबर 3वर एक मुलगी पाहिली. तिचं वय साधारण 20-22 वर्षाचं असावं. साधे कपडे, हातात एक छोटी बॅग आणि चेहऱ्यावर विचित्र शांतता. रात्री 11:15ची ट्रेन आली. मुलगी ट्रेनकडे पाहत राहिली. ट्रेन निघून गेली, पण ती तिथेच उभी होती. अमोलला आश्चर्य वाटलं. पुढच्या रात्रीही ती मुलगी आली, अगदी त्याच वेळी 11:15. पुन्हा 30 ट्रेन, पुन्हा 30 जागा. पुन्हा ती ट्रेन निघून गेली. अमोलने दूरवरून तिच्याकडे पाहिलं. तिसऱ्या दिवशीही तेच झालं. चौथ्या दिवशी मात्र अमोलला राहावलं नाही. तो तिच्याजवळ गेला. तुम्ही रोज इथे येता, कोणाची वाट पाहता? मुलगी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली, मग म्हणाली, मला माहीत नाही. अमोल हसला. म्हणजे? ती म्हणाली, मला फक्त एवढं माहीत आहे की मला रोज इथे यायचं आहे. अमोलने तिचं नाव विचारलं, तुझं नाव काय? मुलगी म्हणाली, सई. कुठे राहता? ती प्लॅटफॉर्मच्या बाहेरच्या दिशेने बोट दाखवत म्हणाली, तिकडे. अमोलने दुसऱ्या दिवशी चौकशी केली, पण स्टेशनच्या आसपास सई नावाची मुलगी राहतच नव्हती. अमोलने स्टेशनच्या जुन्या रेकॉर्डमध्ये शोधायला सुरुवात केली. त्याला 8 वर्षापूर्वी एक रेल्वे अपघाताचा रिपोर्ट सापडला. तारीख पाहून अमोलच्या हातातला कागद थरथरू लागला. अपघाताची वेळ होती रात्री 11:15 वाजता आणि अपघातात मृत झालेल्या प्रवाशांच्या यादीमध्ये एक नाव होतं, सई देशमुख. अमोलला धक्का बसला, पण अजून मोठं रहस्य बाकी होतं. रिपोर्टसोबत एक जुना फोटो जोडलेला होता. अमोलने फोटो हातात घेतला. फोटोमध्ये अपघातापूर्वी स्टेशनवर उभे असलेले काही प्रवासी दिसत होते आणि त्यांच्यामध्ये तीच मुलगी उभी होती. तोच चेहरा, तेच कपडे आणि हातात तीच छोटी बॅग. अमोल घाबरून मागे सरकला. रात्री 11:40 झाले. अमोलने ठरवलं, आज तो सईशी पुन्हा बोलेल. 11:15ची ट्रेन आली. सई नेहमीप्रमाणे प्लॅटफॉर्मवर उभी होती, पण यावेळी ती ट्रेनकडे पाहत नव्हती, ती अमोलकडे पाहत होती. ती हळूच म्हणाली, आज मला ट्रेनमध्ये बसायचं आहे. अमोलने विचारलं, पण का? सई म्हणाली, कारण आज मला आठवलंय त्या रात्री मी कुठे जात होती. ट्रेन आली. ट्रेन हळूहळू प्लॅटफॉर्मवर आली. सई पुढे गेली. दरवाजा उघडला. ती ट्रेनमध्ये चढणार इतक्यात अमोलने तिचा हात पकडला. थांबा. सईने त्याच्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाली, अमोल, तुला अजून एक गोष्ट माहीत नाही. अमोल म्हणाला, काय? ती म्हणाली, त्या अपघातात माझा मृत्यू झाला नव्हता. अमोल स्तब्ध झाला. मग? सईने ट्रेनच्या आत पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती होती. त्या रात्री माझ्यासोबत कोणीतरी होतं. अमोलने विचारलं, कोण? सईने अमोलकडे पाहिलं आणि म्हणाली, तू. अमोलच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. हे शक्य नाही. मी तर त्यावेळी. तो वाक्य पूर्ण करणार इतक्यात ट्रेनमधून एका वृद्ध महिलेचा आवाज आला, अमोल. अमोलने ट्रेनच्या आत पाहिलं. एक वृद्ध महिला खिडकीतून त्याच्याकडे पाहत होती. तिने हातात एक जुना फोटो धरला होता. ती म्हणाली, तू अजूनही तिला शोधतोयस? अमोलच्या डोक्यामध्ये अचानक काही चित्र चमकली. रेल्वे, पाऊस, एक मुलगी आणि एक अपघात. त्याला आठवलं, 8 वर्षापूर्वी तो आणि सई एकाच ट्रेनमध्ये होते. अपघात झाला होता. सईचा मृत्यू झाला होता, पण अमोल वाचला होता. मात्र त्या अपघातानंतर त्याची स्मरणशक्ती काही काळासाठी गेली होती. त्याला सई कोण होती हे तो पूर्णपणे विसरला होता. अमोलने सईकडे पाहिलं, पण ती तिथे नव्हती. ट्रेन निघून गेली. प्लॅटफॉर्म रिकामा झाला. अमोल एकटाच उभा होता. त्याच्या हातात मात्र एक छोटी बॅग होती. तीच बॅग जी सई नेहमी घेऊन यायची. अमोलने बॅग उघडली. आत एक जुना फोटो होता. फोटोमध्ये अमोल आणि सई दोघेही हसत उभे होते. फोटोच्या मागे एक वाक्य लिहिलं होतं, तुला सगळं आठवलं की मला पुन्हा यावं लागणार नाही. त्या दिवसानंतर सई पुन्हा कधीच प्लॅटफॉर्म नंबर 3वर दिसली नाही.
पण अमोल आजही प्रत्येक रात्री 11:15 वाजता त्या प्लॅटफॉर्मकडे पाहतो, कारण त्याला एक प्रश्न अजूनही सतावतो. सई त्याला भूतकाळ आठवून देण्यासाठी आली होती की त्या रात्री जे घडलं होतं त्यामागचं खरं सत्य लपवण्यासाठी. ही कथा इथे संपते, पण प्लॅटफॉर्म नंबर 3वरची 11:15ची ट्रेन आजही धावते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या आपली मराठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.